हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. हा आपला एक्सेलचा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन टू एक्सेल सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सेल ओपन कसं करायचं, सेव्ह कसं करायचं, एक्सेलला पासवर्ड कसं द्यायचं, हे सगळे ऑप्शन मी सांगितलेले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आता इथून पुढचे ऑप्शन आपण या क्लासमध्ये बघणार आहोत. सो नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो फॉर्मॅटिंग, सेल फॉर्मॅटिंग, नंबर फॉर्मॅटिंग म्हणतो आपण. तर फर्स्ट जो फॉर्मॅट आहे तो जनरल फॉर्मॅट आहे बघा. जनरल आहे, नंबर आहे, करन्सी आहे, हे फॉर्मॅटिंग आहेत बघा. तर पहिला नॉर्मली जो असतो जनरलच असतो सगळीकडे डिफॉल्ट. हे बघा, मी काही टाईप केलं नंबर्स वगैरे तर ते जनरल फॉर्मॅटमध्ये येतात. ह्याचं फॉर्मॅटिंग तुम्ही चेक करू शकता बघा. याला सिलेक्ट करा, काय फॉर्मॅट दाखवते जनरल. ह्याचा फॉर्मॅट झाला जनरल. सपोज मी आता काही नंबर टाईप केले इकडे, मला याचा फॉर्मॅट चेंज करायचा आहे. याला मला नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. याची फॉर्मॅटिंग मला काय करायचं आहे, नंबरमध्ये. तर तिकडे डेसिमल वगैरे ॲड होऊन येतं बघा. ह्याला मी काय केलं, हे नंबर फॉर्मॅट केलं बघा. तर इकडे डेसिमल ॲड होऊन आलं. 0.00 म्हणजे 2 डेसिमल आले बघा. 20 म्हणजे 2 डेसिमल. तुम्हाला जर आणखीन 0 पाहिजे असेल तर तुम्ही इथून करू शकता, कमी जास्त. हे बघा, 3 झाले, 4 झाले. कमी करायचे आहेत, कमी करा. जर पर्टिक्युलर एखाद्या नंबरला कॉमा द्यायचा असेल तर इथं कॉमा ऑप्शन आहे बघा, कॉमा देऊ शकता. सपोज हा एखादा अमाऊंटचा कॉलम आहे तर तुम्ही याच्यात सगळे अमाऊंट टाईप केलाय आणि जर तुम्हाला इकडे कॉमा इन्सर्ट करायचा आहे तर इथून कॉमा इन्सर्ट करू शकता. हे बघा, कॉमा. हे झालं नंबर फॉर्मॅटिंग. नेक्स्ट जे आहे ते करन्सी. करन्सी पण सेम. आधी जर मी टाईप केलं तर हे जनरल फॉर्मॅट येतं इकडे. मला इकडे याला काय करायचं आहे, करन्सी ॲड करायची आहे. तर तुम्ही त्याचा फॉर्मॅट सिलेक्ट, करन्सी सिलेक्ट करून करन्सी ॲड करू शकता. सिंपल आहे. सिलेक्ट करा, करन्सीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. इथं क्लिक करा आणि करन्सी आहे, करन्सीवरती क्लिक करा बघा. आता मला सपोज रुपीजची करन्सी आहे बघा, रुपीज सिम्बॉल आहे बघा तिकडे. तो सिम्बॉल चेंज करायचा मला करन्सीचा. रुपीज नको, मला दुसऱ्या कंट्रीचा घ्यायचा आहे. तर जर सपोज तुम्हाला करन्सीचे अजून सेटिंग चेंज करायचे असतील फॉर्मॅटिंगचे, तर तुम्ही इथं क्लिक करू शकता. नंबर फॉर्मॅटिंग, इथं ॲरो आहे बघा, ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या करन्सीचे सेटिंग चेंज करायचे आहेत, करन्सीवरती क्लिक करा. जर मला नंबरचे सेटिंग चेंज करायचे आहेत, नंबरवरती क्लिक करणार मी. करन्सीचे जे सेटिंग चेंज करायचे आहेत, करन्सीचे. मला डेसिमल किती पाहिजे, इथून डेसिमल बघा. 3 पाहिजे 3.000 असे 3 येतील. 2 पाहिजे 2. सिम्बॉल चेंज करायचा, इथून सिम्बॉल, कोणतं सिम्बॉल पाहिजे इथून सिलेक्ट करू शकता बघा. जे सिम्बॉल तुम्ही घेताय इथून सिलेक्ट करा आणि ओके करा. झालं बघा. करन्सी तुम्ही इथून अप्लाय करा. चेंज करायचं आहे, अगेन इथं आतमध्ये जावा, कोणतं सिम्बॉल पाहिजे इथून सिलेक्ट करा आणि चेंज करा. ओके, हे झालं तुमचं करन्सी. सेम अकाउंटिंगला पण सेम आहे. सिम्बॉल ॲड होतं तिकडे करन्सीचं. तुम्ही सेम ऑप्शनमध्ये जाऊन तिथे करन्सीच्या खाली अकाउंटिंगचा ऑप्शन आहे, तिकडून क्लिक करून सिलेक्ट करू शकता. नंबर सिलेक्ट करा. कोणत्याही सेलला तुम्ही अप्लाय करू शकता. ज्याला अप्लाय करायचं त्याला सिलेक्ट करायचं आणि इकडे अकाउंटिंग ॲड करायचं. सिम्बॉल चेंज करायचं आहे, अगेन इथं तुम्ही ह्या ॲरोवरती क्लिक करून आतमध्ये जाऊन अकाउंटिंग डेसिमल चेंज करू शकता किती पाहिजे. करन्सी हे चेंज करू शकता, सिम्बॉल सगळे आहेत बघा इकडे. जे पाहिजे तुम्हाला इथून सिलेक्ट करू शकता. ओके, झालं अकाउंटिंग. नेक्स्ट जे आहे ते फॉर्मॅटिंग, डेटचं फॉर्मॅटिंग आहे बघा. जर तुम्हाला एखाद्या कॉलममध्ये फक्त डेट इन्सर्ट करायचे आहेत तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता, डेटचं फॉर्मॅट. म्हणजे जेणेकरून तुम्ही जर हे बघा, डेट फॉर्मॅटिंग आलं, हे जनरल आहे. तुम्ही जेव्हा डेट इन्सर्ट करता तो डेटमध्ये येतं ते डेट फॉर्मॅटिंग. सपोज मी या सगळ्या पर्टिक्युलर कॉलमलाच डेट फॉर्मॅट अप्लाय करून ठेवतो. सिलेक्ट केलं, डेट का सिलेक्ट करायचं, डेट. एवढ्या सगळ्या सेल्सना मी डेट सिलेक्ट केलं बघा. जर मी याच्यात काही नंबर वगैरे टाईप केलं तर नाही घेणार, ते कन्वर्ट करणार डेटमध्येच बघा. ज्याचा पर्टिक्युलर डेटचा सिरियल नंबर असतो त्या सिरियल नंबरनुसार ते डेट घेतो बघा. इथून डेट फक्त ॲड करू शकतो आपण पर्टिक्युलर कॉलममध्ये.
जर मला लॉंग डेट करायचं आहे तर सिलेक्ट करा लॉंग डेट. शॉर्ट डेट असं येतं, लॉंग डेट करायचा लॉंग डेट. इथून तुम्ही जाऊ शकता लॉंग डेट म्हणजे असं येतं बघ. अगेन जर मला डेटचं अजून ऑप्शन चेंज करायचे असतील, मला एक पर्टिक्युलर फॉर्मॅट ठेवायचा आहे, इथं क्लिक करा आयकॉनवरती. हे बघा डेटचं तुम्हाला कसं फॉर्मॅट पाहिजे इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला इथून जसं पाहिजे तसं तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, हा फॉर्मॅट त्या फॉर्मॅटमध्ये येतं बघा. सेम जसं डेटचं आहे तसं टाईमचं आहे. इकडे तुम्हाला टाईम एखाद्या पर्टिक्युलर कॉलममध्ये सेलमध्ये टाईमच फक्त इन्सर्ट करायचा, देन तुम्ही त्याला फॉर्मॅट देऊन ठेवू शकता. बघा इकडे टाईम दाखवते, ह्याचं पण फॉर्मॅटिंग काय टाईम. जर मी इकडे क्लिक केलं तर याचं जनरल दाखवत आहे बघा जनरल. बट जर मी याच्यामध्ये क्लिक केलं तर याचं काय आहे टाईम आहे, म्हणजे फक्त मी त्याच्यात टाईमच इन्सर्ट करू शकतो. बघा ह्याच्यात फक्त टाईमच इन्सर्ट करू शकतो. ओके फक्त मी टाइम इन्सर्ट करू शकतो. सेम पर्सेंटेज आहे. जर एखादी व्हॅल्यू तुम्हाला इकडे दिलेली आहे त्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर ते इंटू 100 होऊन येतं बघा आन्सर. जर आपल्याकडे काही नंबर्स असतील तर ते इंटू 100 होऊन येतं बघा. ओके पर्सेंटेज सिलेक्ट करायचं इथं सिलेक्ट करा. इथून तुम्ही जाऊन सिलेक्ट करू शकता पर्सेंटेज, किंवा इथं बाहेरच आहे सिम्बॉल, इथून पण क्लिक करू शकता पर्सेंटेज. नेक्स्ट आहे फ्रॅक्शन. जर तुमचे पॉईंटमध्ये डेसिमलमध्ये आन्सर असेल, डेसिमलमध्ये व्हॅल्यू असतील, त्याला तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायला तिकडे फ्रॅक्शन हा फॉर्मॅटिंग दिलेली आहे बघा. फ्रॅक्शन फॉर्मॅटिंग यूज करून तुम्ही त्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकता. तर सिलेक्ट करा फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट होऊन येतं. सेम सायंटिफिक जर मोठी व्हॅल्यू असेल तर आपण त्याला सायंटिफिक फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं. सिलेक्ट करा हे सायंटिफिक. नेक्स्ट आहे टेक्स्ट. नंबर्स आहेत त्यांना तुम्हाला टेक्स्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. टेक्स्ट नॉर्मली नंबर आपले राईट साईडला असतात आणि टेक्स्ट लेफ्ट साईडला असतो सेलमध्ये. बट जेव्हा मी नंबर टेक्स्टमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा ते लेफ्टला येतात बघा, म्हणजे त्याचं फॉर्मॅट चेंज होतं आणि ते टेक्स्टमध्ये कन्वर्ट होतं. ह्याला मी सिलेक्ट करतो, क्लिक करतो आणि इकडे टेक्स्ट. तर हे झाले आपले फॉर्मॅटिंगचे ऑप्शन. नेक्स्ट आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग. कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये आपण कंडिशन देऊन एक पर्टिक्युलर एरिया किंवा एक पर्टिक्युलर कॉलम किंवा पर्टिक्युलर व्हॅल्यू आपण काय करू शकतो हायलाईट करू शकतो युजिंग कंडिशनल फॉर्मॅटिंग. कंडिशनल फॉर्मॅटिंगसाठी आता हा आपल्याकडे स्टुडंट डेटा आहे बघा. एक स्टुडंटचे नेम्स दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मार्क्स आहेत. तर मला काही मार्क्स हायलाईट करायचे असतील, चेक करायचे असतील, तर इथून मी कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जाऊ शकतो. कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जायचं फर्स्टच ऑप्शन आहे हायलाईट सेल्स रूल. हायलाईट काय करायचं आहे मला, फर्स्ट ऑप्शन आहे बघा ग्रेटर दॅन. मला 90च्या अबो कोण आहेत चेक करायचं आहे. अबो 90, जे अबो 90 आहेत ना त्यांना हायलाईट करायचं आहे. इथं 90 सिलेक्ट टाईप केलं, त्यानं कलर इथून चेंज केलं, कोणत्या कलरमध्ये पाहिजे तुम्ही इथून कोणता कलर पाहिजे तो सिलेक्ट करू शकता. फक्त रेड टेक्स्ट पाहिजे, रेड बॉर्डर पाहिजे, किंवा कस्टम करून पण करू शकता. कस्टम फॉर्मॅट इथून जाऊन तुम्ही फील वगैरे वेगळा कलर वगैरे देऊ शकता. जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. ओके अँड ओके. जे पण अबो 90 आहेत, ग्रेटर दॅन 90 आहेत ते हायलाईट झालेत बघा. हा मी कंडिशनल फॉर्मॅटिंग केलेलं अप्लाय केलेलं क्लिअर करायचं असेल तर इकडे कंडिशनल फॉर्मॅटिंग खाली ऑप्शन आहे बघा. क्लिअर रूल, क्लिअर फ्रॉम सिलेक्टेड सेल, जेवढे सिलेक्ट केले त्याच्यातून करायचं आहे, किंवा पूर्ण शीटमधून करायचं. पूर्ण शीट एंटायर शीट म्हणजे जेवढं पूर्ण शीटमध्ये जिकडे अप्लाय केले कंडिशनल फॉर्मॅटिंग तिथून सगळीकडून ते जाणार. सेम जसं ग्रेटर दॅन आहे तसं लेस दॅन आहे बघा. मला लेस दॅन 40 बघायचे आहेत, कोण आहेत तर 2च आहे बघा. लेस दॅन 40 सेम त्याला हायलाईट करायचं असेल एक पर्टिक्युलर कलर देऊ तर मी करू शकतो. ओके लेस दॅन 40 2 आहेत बघा. सेम मला फॉर्मॅटिंग काढायची असेल कंडिशनल फॉर्मॅटिंग, क्लिअर रूल इथं एंटायर शीट किंवा सिलेक्टेड शीट. नेक्स्ट आहे हायलाइट सेल्स रूलमध्ये बिटवीन 2 नंबरच्या मध्ये. तर मला
50 to 70च्या रेंजमध्ये कोण कोण आहेत चेक करायचे असतील तर मी इथं 50 to 70च्या रेंजमध्ये चेक करतो. एवढे सगळे आहेत 50 to रेंज 50 to 70. सेम 80 to 90च्या रेंजमध्ये मला कोण कोण आहेत चेक करायचे आहेत. 80 to 90 मध्ये एवढे आहेत बघा. सगळं जर बिटवीनमध्ये तुम्हाला सेम कलर वगैरे सिलेक्ट करायचा असेल कलर सिलेक्ट करून ओके करून तुम्ही त्याला सेट करून ठेवू शकता. नेक्स्ट आहे ते हायलाइट सेल्स रूल इक्वल टू एक्झॅक्ट व्हॅल्यू. सपोज एक्झॅक्ट व्हॅल्यू 98 बघा पर्टिक्युलर व्हॅल्यू. नेम पण तुम्ही एखादं नेम पण हायलाइट करू शकता पर्टिक्युलर. सिलेक्ट करा कंडिशनल फॉर्मॅटिंग इक्वल टू बघा पर्टिक्युलर नेम तुम्ही हायलाइट करू शकता. इकडे कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये इक्वल टू झाल्यानंतर तुम्हाला इकडे टेक्स्ट दॅट कंटेन एखादं नाव वगैरे असेल त्याच्यामध्ये जिथं जिथं बी आहे त्याला हायलाइट करायचं आहे किंवा जिथं जिथं डी आहे त्याला हायलाइट करायचं आहे किंवा एखादं नाव तुम्हाला हायलाइट करायचं आहे तुम्ही करू शकता. जिथं जिथं ई आहे ते हायलाइट करायचं आहे. जसं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही कंडिशन देऊ शकता. इक्वल टू डेट ऑकरिंग सपोज डेटचा कॉलम आहे आपल्याकडे. इकडे डेटचा कॉलम असेल आपला डेटचा कॉलम आहे. मी याला ड्रॅग करतो बघा ऑटोमॅटिक डेट येऊन जातात खालचे सगळे. तर हा आपला डेटचा कॉलम आहे. तर ह्या डेटच्या कॉलममध्ये मला पर्टिक्युलर एखादा डेट हायलाइट करायचा असेल तर इकडे बघा डेट ऑकरिंग येस्टरडे कालची डेट काल 30 होते म्हणून 30 हायलाइट होते इकडे. टुडे आजची डेट इकडे. टुमारो लास्ट 7 डेज हायलाइट करायचे असेल. लास्ट वीक हायलाइट करायचं असेल दिस वीक इकडून तुम्ही करू शकता. दिस मंथ लास्ट मंथ जसं जो तुम्हाला एरिया हायलाइट करायचा इथून तुम्ही सिलेक्ट करून हायलाइट करू शकता आणि ओके करू शकता. क्लिअर करायचं आहे सेम कंडिशनल फॉर्मॅटिंग क्लिअर रूल इथं सिलेक्ट. नेक्स्ट आहे डुप्लिकेट व्हॅल्यूज. डुप्लिकेट व्हॅल्यूज मीन्स एखादी व्हॅल्यू रिपीट होत असेल डबल असेल 2 or more टाइम असेल तर ती व्हॅल्यू इकडे हायलाइट होते बघा. डुप्लिकेट व्हॅल्यू हे बघा 45 डबल आहे 65 डबल आहे बघा. 65 इथं पण आहे इथं पण आहे 45 इथं पण आहे इथं पण आहे. हे सगळे रिपीटेड व्हॅल्यू आहेत. या सगळ्या रिपीट झालेल्या व्हॅल्यू आहेत. डुप्लिकेट म्हणजे युनिक. इकडे युनिक ऑप्शन आहे बघा. युनिक म्हणजे जे एकदाच आलेत जे रिपीट नाही झाले जे एकदाच आलेत. मग तुम्ही इथून चेंज करू शकता. डुप्लिकेट घेऊ शकता किंवा युनिक व्हॅल्यू बघायचे असतील युनिक व्हॅल्यू घेऊ शकता. ओके करू शकता देन क्लिअर करू शकता. नेक्स्ट आहे ओके हे झाले हायलाइट्सचा ऑप्शन. देन टॉप बॉटम रूल टॉप 10 आयटम्स. याच्यामध्ये टॉप 10 बघायचे असतील तुम्हाला. टॉप 9 टॉप 8 7 6 5 4 3 2 1 टॉप 1 सगळे 99चे जे आहेत ते सगळे टॉप 1 मध्ये आहेत. सेम इथं टॉप 10% जे टॉपला असतील 10% मध्ये ते. सेम इथं बॉटम 10 जसं टॉप 10 होते तसं बॉटम 10 बघा. लोवेस्ट बॉटम 7 6 5 4 3 2 1 लास्ट वन बॉटम एकदम लोवेस्ट जो असेल तो इकडे दिसेल 35. नेक्स्ट आहे तुम्हाला इकडे कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये बॉटम 10% अगेन सेम जे बॉटम 10% मध्ये येतात ते सगळे. नेक्स्ट अबो ॲव्हरेज. आता ह्या सगळ्यांचा ॲव्हरेज तुम्हाला एक्सेलमध्ये बघा जेवढा आपण व्हॅल्यू सिलेक्ट करतो इकडे तुम्हाला खाली त्याचा ॲव्हरेज आणि काउंट आणि सम दिसून जातं. सपोज मी आता हे दोनच व्हॅल्यू सिलेक्ट 4 व्हॅल्यू सिलेक्ट केलेत 4 सेल सिलेक्ट केलेत तर इकडे काउंट 4 आहे. याच्या चौघांचा ॲव्हरेज 58 आहे आणि या चौघांचं सम किती आहे 232 इकडे खाली कॉर्नरला दिसून जातं. आता एवढे सिलेक्ट केलेत किती 16 व्हॅल्यू सिलेक्ट केलेत. ॲव्हरेज त्यांचं 74.75 आहे आणि सम किती आहे 1196. इकडे तुम्हाला खाली ॲव्हरेज काउंट आणि सम दिसून जातं जेवढे तुम्ही सिलेक्ट करता. सपोज आता मी हे नंबर पण नेम पण सिलेक्ट केलेत. नेमला स्किप करतं ते फक्त जेवढ्या व्हॅल्यू आहेत जेवढे नंबर्स आहेत त्यांनाच काउंट करतं आणि ॲव्हरेज 69.2 ह्या सगळ्यांचा ॲव्हरेज 69.2 आणि सम 692. तर इकडे नेक्स्ट ऑप्शन आहे कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग अबो ॲव्हरेज.
ह्या सगळ्यांचा जो ॲव्हरेज येतोय 70.275, त्या ॲव्हरेजपेक्षा जे जास्त व्हॅल्यू आहेत 70.275 पेक्षा जे मोठे आहेत ते सगळे हायलाईट झालेत बघा. अबो ॲव्हरेज म्हणजे बिलो ॲव्हरेज, ह्या सगळ्यांचं जेवढं ॲव्हरेज आहे त्याच्यापेक्षा जर जे बिलो असतील ते सगळे हायलाईट होतात. 72 पेक्षा जे बिलो असतील ते सगळे हायलाईट झालेत बघा. झालं टॉप बॉटम रूल्स. नेक्स्ट आहे डेटा बार्स. जसे आपले नंबर्स असतील तसे इकडे तुम्हाला डेटा बार्स दिसून जाईल. 98ला फुल आलं आहे बघा. जेवढा हायेस्ट असेल तो फुल होतो, लोवेस्ट असेल तसं कमी शेडिंग कमी येत जातं तिकडे बघा. तुम्ही बघू शकता. सपोज मी याला 10 देतो, 20, 30, 40, 50 बघा कसं वाढत. ओके, 10, 20, 30 व्हॅल्यू पण वाढत चालले आणि ते शेडिंग कलर पण वाढत चालले. सो तुम्ही इकडून सिलेक्ट करून त्याला कंडिशनल फॉर्मॅटिंग डेटा बार्समध्ये कोणता कलर पाहिजे तो सिलेक्ट करून देऊ शकता. हे बघा, नको असेल क्लिअर रूल, क्लिअर फॉर एंटायर शीट. नेक्स्ट काय आहे, कलर स्केल. सेम अगेन कलर स्केल, जसं व्हॅल्यू आहे तसं कलर स्केल येऊन जातो. एकदम लोवेस्ट व्हॅल्यू आहे आपले 10, त्याला एकदम व्हाईट कलर आहे बघा. एकदम हायेस्ट जे आहे ते 99 आहे, त्याला हा कलर आहे. कलर ओपॅसिटी चेंज होत जाते त्याची कलरची. 10, 20, 30 बघा कलर थोडा थोडा डार्क होत चालला आहे जसं आपले नंबर वाढत चाललेत. हे कलर स्केल. तो कलर स्केल पाहिजे तसं तुम्ही तिथून सिलेक्ट करू शकता आणि अप्लाय करू शकता. कोणता कलर पाहिजे तो इथून तुम्ही चेंज करू शकता. नको असेल क्लिअर करा. आयकॉन सेट, सेम आयकॉन सेट करू शकता. इकडे बघा नेटवर्कचा घेतो मी. सेम जसा नंबर असेल तसं ते आयकॉन सेट होतं बघा. 80ला फुल, 60ला 50 इकडे आयकॉन सेट होत जातं. जसे नंबर असतील तसं ते आयकॉन येतं. हे बघा 10, 20, 30 पर्यंत बघा क्रॉस आलं. बाकी 60 पर्यंत हा वाला आलं. देन 70 अबो हा वाला आलं. तर जसं तुम्ही आयकॉन सेट करता तसं तुम्ही तिकडे कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जाऊन आयकॉन सेट करू शकता.